आली दोन्ही टीम्सला 12वा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा याची देखील तुम्ही नोंद घ्या। आपली नावे YouTube वाहिनीवरती 24 लाईव्ह इव्हेंट्स याच्यावरती डिस्प्ले होणे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी दोन्ही टीम्सचे आपले 12वा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये लगेचच पाठवा। जिथे दोन बॅटर आपल्याला सलामीवीरसाठी आपल्याला पाहायला मिळतील, जिथे लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल। अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राइक एंडला मयूर मांडवकर आपल्याला पाहायला मिळतील। बॉन ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपल्याला रोहित गमरे एक नावाजलेला खेळाडू अगदी संपूर्ण दक्षिण रायगड विभागामध्ये आणि त्याचबरोबर मग जर पाहायला गेलं तर अलिबाग ठिकाणी सारखा जाऊन सुद्धा या खेळाडूने स्पर्धा गाजवल्यात। महाबळेश्वर मध्ये सुद्धा मागे स्पर्धा झाली होती, तिथे सुद्धा चांगली कामगिरी केली होती। पंचांचा इशारा लेट्स गोचा येताना पाहतो या पंचांच्या भूमिकेमध्ये केतनभाई भोसलेकर आणि त्याचबरोबर स्कोरलकचे पंच वैभवजी टिंबे आपल्याला पाहायला मिळतील। त्यांना देखील या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा। पंचांचा इशारा लेट्स गोचा आपल्याला येताना पाहायला मिळेल। मॅच क्रमांक 3 पहिला बॉल लेट्स गो। पहिला बॉल अगदी कट करायचं होतं, पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉल वरती कोणतीही धाव आली नाहीये। पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल, ज्यावेळेला नॉन स्ट्राइक डावखुरा हाताचा फायटर अक्षय पाहायला मिळतील। याही वेळेला एक स्लॉक स्वीप खेळायचं होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। पहा रोहित वरती आक्रमण करणं सोपं नाहीये, ज्या पद्धतीने उंच गोरा आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतो। अगदी हा या ऍक्शनने बॉल त्याचा रिलीज होतो आणि त्या कारणाने त्याला अधिकचा वेग मिळतो आणि त्याचबरोबर टप्पा पडल्यानंतर अधिकचा उसळी सुद्धा प्राप्त होताना पाहायला मिळते। त्या कारणाने प्रभावित केले रोहितने। या वेळेला समोरच्या दिशेने खेळून काढले, अगदी लॉंग ऑन ला आपल्याला तो बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला। लॉंग द कार्पेट अखेरकर धावांची कोंडी ते आपल्याला सुटताना पाहायला मिळते आणि तिसऱ्या बॉल वरती ही पहिली सिंगल आपल्याला इथे अर्जित करताना पाहायला मिळते। पहा 4 षटकांची लढत आहे, 4 षटकामध्ये तुम्हाला धावा बनवणं गरजेचं असणार आहे। पहा रोहित गमरे यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली ना तर जितू सरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे असणार आहे रोहित साठी। षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल गेला, एक आउट स्विंगर बॉल पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या देताना पाहायला मिळतोय। रोहितचा फॅन फॉलोइंग देखील आपल्याला सातत्याने मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो। ज्या ठिकाणी रोहित जातो त्या ठिकाणी त्याच्यावरती प्रेम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय अद्यापर्यंत। याही वेळेला पहा मारायचं होतं कुठे, बॉल गेलाय कुठे आणि दोन्ही बॅटरने त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला एक सिंगल आपल्याला इथे येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता इथे विचार केलात ना तर 5 बॉलचा खेळ झालाय। शेवटच्या बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे, जिथे टीमची धावसंख्या आपल्याला टीम शिरगाव या संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 2 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। षटकातील पुढचा बॉल, याही वेळेला लॉफ्ट करायचं होतं, परंतु याही वेळेला प्ले अँड मिस स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला आणि शेवटच्या बॉल वरती देखील काही धाव येत नाहीये। बघता बघता षटक क्रमांक पहिला हे संपुष्टात येईल। एक षटका अखेरीस टीमची धावसंख्या टीम शिरगाव या संघाची आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 2 या आकड्यावरती टीमची धावसंख्या इथे थांबलेली पाहायला मिळते। ज्या वेळेला पॉवर प्लेचे षटक होतं फक्त 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू होते आणि तितकासा फायदा उचलता आला नाहीये आणि 2 धावा। कोणत्याही संघाला अपोजिट संघावर जर का काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, गाव टू गावचा खेळाडू किंवा अन्य काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी सामन्यापूर्वीच तो निर्णय काय असेल तो घ्यावा। सामना झाल्यानंतर किंवा सामना चालू असताना कोणतेही त्या ठिकाणी सबब त्या ठिकाणी ऐकली जाणार नाही, याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे। सामन्यापूर्वी काहीही आपली काय असेल तर या ठिकाणी कमिटीला या ठिकाणी कळवायचं आहे। त्यानंतर नवघर संघ आणि बालजाई नागाव दोन्ही संघांनी या ठिकाणी नाणेफेकसाठी यायचं आहे। धन्यवाद।
नक्कीच अभिदादा काल पाहायला गेलं तर बराचसा त्या गोष्टीसाठी उशीर देखील झाला होता, वेळ देखील खर्च झाला होता. याची देखील पुन्हा संपूर्ण टीमने याची नोंद घ्यायची. ज्या वेळेला जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते तुम्ही मॅचच्या आधी घ्या. मॅच सुरू झाल्यानंतर तिथे कोणतेही जबाब तिथे स्वीकारला जाणार नाहीये, याची देखील तुम्ही नोंद घ्या. नव्हे पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे चालू असलेली मॅच टीम देवा फायटर नावे त्यांच्या विरुद्धमध्ये टीम आपल्याला शिरगाव हा संघ पाहायला मिळतोय. पहा, एक संघ नावे आपल्याला मानगाव तालुक्याचा पाहायला मिळतोय, तर दुसरा संघ आपल्याला शिरगाव हा महाड तालुक्यामधून येताना पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक दुसरा लिहिते आता बॉन ट्रॅक वरती सज्ज होईल. भावेश पास्टे आपल्याला बॉन ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट एम राऊंड विकेटने पहिला बॉल होता, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं. तिथे खेळाडू होता, खेळाडूकडून कॅच ड्रॉप झाली आहे. पहा, इथे आघाडीचा बॅटर होता आणि मयूर आपल्याला पाहायला मिळाले होते. मयूरच्या माध्यमातून तो स्ट्रोक खेळला गेला होता आणि त्यांची तिथे कॅच ड्रॉप झाली आहे. त्यांना इथे एक जीवनदान मिळालंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्लॅनिंग नुसार तो बॉल तिथे हाताळला गेला होता. अगदी शरीर यष्टीपासून तो दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्याच दिशेने स्ट्रोक सुद्धा खेळला गेला होता. तिथे मला वाटतं अतिश होते आणि अतिशच्या मधून ती चूक घडताना तिथे पाहायला मिळाली आणि एक जीवनदान मिळालं, एक सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती फक्त आणि फक्त 3 या आकड्यावरती. पहा, टीम नावे संघाचा विचार केला तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणाने तुम्हाला धावा बनवणं आहे ना फार गरजेचं असणार आहे. धावा बनवल्या जातील का ते आता पाहायचंय. षटक क्रमांक दुसरा चालू आहे, त्यातील दुसरा बॉल हाफ ट्रॅक होता. यावेळेला बॅटला स्विंग केलं आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेगच्या दिशेने. हा बॉल वेगाने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि बॉलने बघता बघता सीमा रेषा गाठली. लॉंग लेग इनिंग मधील आपण पाहतोय पहिला चौका. आता टीमची धावसंख्या आता वेगाने आपल्याला पुढे जाताना पाहायला जाऊन पोहोचेल ती म्हणजे 7 या आकड्यावरती. पहा, अजून षटक क्रमांक दुसरा सिंगल डिजिट वरती स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते, परंतु जसजशी मॅच पुढे जाईल तसं चांगला स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे आणि त्याच्याच मागे आता हा डवकुरे हाताचा बॅटर आपण पाहतोय अक्षय चौकार आलाय. याही वेळेला एक पॅडल स्लिप घ्यायचं होतं, परंतु त्याही वेळेला प्रॉपर टायमिंग नाही करू शकले आणि बॉल अगदी 30 सर्कल मध्ये वर्तुळाच्या आकारामध्ये तो बॉल तिथे अडवताना पाहायला मिळाला आणि एक सिंगल आपल्याला याही बॉलवरती मिळताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 8 पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन असल्याने सातत्याने आपल्याला फिल्डिंग युनिट मध्ये चेंजेस तिथे पाहायला मिळतील. ज्या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहायला मिळेल, लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल आणि त्याचबरोबर एक स्कोर लागला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेला एज अँड टेकन बॅटर हॅज बीन डिपॅच. फर्स्ट विकेट डाऊन. अक्षय मयूर आपल्याला मैदानात थँक्यू. पहा, आता मयूरला देखील मैदानाच्या बाहेर यावं लागलं. अगदी एक धावसंख्येवरती तो खेळ होता आणि त्याला मैदानाच्या बाहेर पाठवले. 22च्या खात्यामध्ये आपल्याला इथे विकेट येताना पाहायला मिळाली. 4 बॉलचा इथे खेळ झालाय. हॅलो, कमिटी मेंबर्सला आम्हाला माहिती आहे की तो शिरगावचाच आहे. आपल्या लोणेरमध्ये त्याचा कोल्ड कॉफी होता, तो शिरगावचा आहे. आपल्या लोणेरमध्ये तो 2 वर्ष त्या ठिकाणी व्यवसाय सुद्धा केलेला आहे. तरी चेक करा एकदा. आणि सर्व टीम्सना सूचना आहे, यानंतर ज्या सामने होणार आहेत कोणालाही कोणत्याही संघाबद्दल ऑब्जेक्शन असेल त्याने आधीच मैदानाच्या बाहेरच त्या गोष्टी कराव्यात, कारण की ही स्पर्धा मोठी आहे. त्यामुळं या ठिकाणी वारंवार सामने थांबणे हे फार चुकीचं आहे.
थँक्यू सो मच. आपण सवय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे नव्याने प्रेक्षक जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच क्रमांक 3 देवा फायटर नावे त्यांच्या विरुद्धमध्ये टीम शिरगाव महाड हा आपल्याला संघ खेळताना पाहायला मिळतो. ज्यावेळेला दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. टीमची धावसंख्या 8 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झाला अद्यापर्यंत. हा बॉल क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटने पुढचा बॉल. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आपल्याला बॉल जाताना पाहायला मिळाला आणि अँगल क्रिएट झाला होता. त्या अँगलच्या नुसार आपल्याला तो बॉल बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्या कारणाने एक डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या देताना पाहायला मिळाला. आता शेवटचा बॉल असणार आहे षटक क्रमांक 2 मधील. काय घडणार या बॉलवरती पाहायचंय. या वेळेला बराचसा अँगल क्रिएट झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळाला आणि या वेळेला पंच इथे सोडणार नाहीये. त्यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला येताना पाहायला मिळतो आणि या सिंगलच्या जोरावरती व्हाईट बॉलच्या एक्स्ट्राच्या स्वरूपावरती टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एक शेवटचा बॉल पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होईल. याही वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु याही वेळेला बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये. बघता बघता षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात येईल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या ही आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 12 बॉल वरती आक्रमण टीम शिरगाव संघाकडून केली जातील का ते पाहायचंय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा कुणबी चषक 2024. घेऊयात एक छोटासा डीजे ओंकार. षटक क्रमांक 3 ला आता इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. जिथे 12 बॉलचा खेळ संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. आता तिसऱ्या षटकासाठी आपल्याला परशुराम अंधेरे येताना पाहायला मिळतील. परशु आता बॉल ट्रॅक वरती सज्ज होतील. एस्टनच्या मागे आता रोहित गंभरे आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसऱ्या षटकाचा इथे प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑन अ ट्रॅक. पहिला बॉल फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. अगदी बॉलला लांब वरती पाठवलाय. एक दर्जेदार मॅक्सिमम षटकार. पाहायला मिळाली. षटकाराने टीमची धावसंख्या आपल्याला 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल. याही वेळेला लॉप केलंय. याही वेळेला खेळाडू परंतु आहे खेळाडूकडून चूक घडताना थोडीशी पाहायला मिळेल परंतु तितकंच चांगले प्रयत्न सुद्धा आपल्याला म्हणता येईल. ज्या वेळेला खेळाडूला वाटलं होतं की बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर राहील आणि त्या कारणाने तिने चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न लागला आणि आपल्या टीमसाठी जवळपास 2 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे वाचवताना पाहायला मिळाला आणि 2 धावा आता स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यानंतर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहा आता स्लॉग ओव्हर षटकाला इथे सुरुवात झाली आणि त्या पद्धतीची बॅटिंग आता टीम शिरगाव संघ सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला पहिल्या 2 षटकामध्ये तो कुठेतरी स्ट्रगल करत होता हा संघ. अगदी धावा येत नव्हत्या. अगदी फक्त 9 धावावरती टीम थांबली होती. त्याच्यानंतर मग आता पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा घेतल्यात. आता हा बॉल क्रमांक 3रा बॉल वरती यावेळेला बॅटची कडा घेतली होती. त्यावेळेला पाठीमागच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि एक सिंगल याही वेळेला आपल्याला मिळताना पाहायला मिळते. पहा अक्षयने चांगली बॅटिंग केली होती. आता चौकार षटकार त्याच्या माध्यमातून आपल्याला येताना पाहायला मिळतो आणि तो अक्षय आता नॉन स्ट्राईक एंडला गेला आणि 3ऱ्या क्रमांकावरती जो जितेश पवार आता स्ट्रायकिंग वरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. जितेशला देखील आता बॅट बोलावी लागणार आहे. बॅट बोलावी लागणार आहे जितेशची. कशा पद्धतीने बोलेल ते पाहायचंय. पुढचा बॉल कोणत्या टप्प्याच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. एक दर्जेदार मॅक्सिमम हाय अँड हँडसम षटकार.
षटकाची आवश्यकता होती टीम शिरगाव संघाला, तो षटक आता आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळतोय. याही वेळेला अगदी हाफ ट्रॅकर होता, त्याही वेळेला ऑन साइडला खेळायचं होतं आणि त्यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही झाले. यावेळेला 38 सर्कल मध्ये बॉल तो अडवला गेला, एक सिंगल तिथे अर्जित केली गेली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 25 या आकड्यावरती आपल्याला येताना पाहायला मिळाले. 25 ओव्हर आपण पाहतोय तिसरं षटक चालू आणि अद्यापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ आता इथे बाकी असणार आहे. अक्षय वैयक्तिक 15 धावसंख्येवरती आपल्याला खेळता पाहायला मिळतो. एक चौकार एक षटकार. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, त्यावेळेला चांगला बॉल होता, चांगला सन्मान सुद्धा दिला, अगदी हलक्या हाताने ढकललं. फक्त एक सिंगल घेण्याचा प्रयत्न अक्षयचा राहिला. शेवटचा बॉल होता. बघता बघता इथे षटक क्रमांक तिसरं हे संपुष्ट झाल्यानंतर टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना शिरगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 26 या आकड्यावरती. 26 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळेल. जवळपास 8.50च्या सरासरीने इथे धावा बनवला जातात आणि आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये आता टीम बॅटिंग करत असताना टीम शिरगाव महाड संघ आता किती धावसंख्येवरती पोहोचेल ते आपल्याला पाहायचंय. 6 बॉल वरती जवळपास 15 धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आता शिरगाव संघाचा असणार आहे. पहा 12वा खेळाडू आपण मैदानाच्या आत पाठवा, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. 12वा खेळाडू आपला जो असेल त्याला विनंती असणार, आपण जर मैदानामध्ये पाण्याची मागणी असेल तर 12वा प्रतिनिधी आपण मैदानाच्या आत जाईल, याची देखील तुम्ही नोंद घ्यायची. पहा एक मोठ्या दर्जाची स्पर्धा आहे, त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात ते तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं असतं आणि कालच्या दिवसभरापासून सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला ते पालन करताना पाहायला मिळाले. आज थोडंसं आपण उशिरा चाललोय, परंतु अजून आपल्याकडे वेळ आहे, तो वेळ आता कुठेतरी भरून काढायचा आणि सर्व सामने अगदी सुखरूपरित्या आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पार पाडायचे आहेत. या कारणाचे तुमचं सहकार्य आम्हाला या संपूर्ण आयोजन कमिटीला असणं अपेक्षित असणार आहे. जेव्हा मॅचच्या दिशेने जिथे षटक क्रमांक तिसरा संपुष्टात नंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ते म्हणजे 26 या आकड्यावरती. आता षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला गणेश पाहायला मिळतील. पहा शुभम गायकवाड टीमना देवापाईटर नावे या संघामध्ये आपल्याला उपस्थित पाहायला मिळत नाहीयेत. ज्या पद्धतीने सध्याच्या हंगामामध्ये चर्चेमध्ये गोलंदाज आहेत त्यांची आज आपल्याला अनुपस्थिती पाहायला मिळते आणि आता त्यांच्या जागेवरती गणेश हे आपल्याला षटक क्रमांक 4 साठी सज्ज होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल होता, अगदी टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने उसळी प्राप्त व्हायला पाहिजे होती ना तितकी उसळी प्राप्त झाली नाहीये आणि त्या कारणाने 22च्या स्वरूपामध्ये आपल्याला एक क्विक सिंगल तिथे घेताना पाहायला मिळाले. दोन्ही बॅटरने आपले एंड चेंज केले आणि टीमच्या धावसंख्येला जाऊन पोहोचलं ते म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आता खऱ्या अर्थाने अक्षय आणि त्याचबरोबरने पाहायला गेलं तर मग जितेशला मोठं स्ट्रोक खेळणं गरजेचं असणार आहे. दुसरा बॉल याही वेळेला तितकंसं टायमिंग प्रॉपर होत नाहीये. शॉर्ट दरम्यानला खेळाडू आपल्याला मयूर पाहायला मिळतील आणि एक सिंगल याही वेळेला इथे कंप्लीट करताना पाहायला मिळते. गणेशने चांगली गोलंदाजी केली, अद्यापर्यंत 2 बॉलवरती फक्त 2च धावा खर्च केल्या. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, चांगलं नियंत्रण त्यांचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अक्षयने देखील चांगली बॅटिंग केली अद्यापर्यंत, परंतु शेवट जर गुड झाला ना तर कुठेतरी एक मोमेंटम तो शिफ्ट होऊ शकतो टीम शिरगाव संघाकडे. याही वेळेला बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागच्या दिशेने म्हणजेच लॉंग लेगच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतोय आणि याही वेळेला फक्त आणि फक्त एक सिंगल आपल्याला अर्जित करताना पाहायला मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे षटक चालू आहे. 3 बॉलचा खेळ झालाय, अजूनही 3 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना टीम देवापाईटर नावे याही वेळेला टायमिंग प्रॉपर नाही करू शकले. बॉल ला पाठवायचं होता सीमारेषेच्या बाहेर, परंतु ताकद आणि त्याचबरोबर टायमिंग देखील तितक्या पद्धतीची आपल्याला पाहायला मिळेल नाही. या पहिल्या 4 बॉल वरती फक्त आणि फक्त 4 सिंगल आलेत. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल वरती एकाच मोठा फटका आला तर मग काहीतरी एक एलडी टोटल आणि त्याचबरोबर सन्मानजनक स्कोर इथे उभा राहू शकतो. 30 धावसंख्या आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. ऑन ट्रॅक वरती गणेश
याही वेळेला आक्रमण करायचं होतं परंतु याही वेळेला तितकंसं टायमिंग होत नाहीये. बॉल सरळ डीप मिड विकेट बाउंड्रीच्या इथे गेला आणि तिथे शतरक्षक हातामध्ये 20वा घेतला आणि याही वेळेला सिंगल. काय गणेशने गोलंदाजी केली आहे. अगदी सिंगलच्या जोरावरती 5 बॉल त्याने हाताळले सुद्धा. आणि आता शेवटचा बॉल 31 टीमची धावसंख्या पण पाहतोय 31 धावा धाबुळकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असणार आहे या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामधील. शेवटचा बॉल अगदी समोरच्या दिशेने एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चाबूक शॉट बॉल सीमा पर 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर आपल्याला जाताना मिळेल 4. आणि बघता षटक क्रमांक 14 हे संपुष्टात आल्यानंतर टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती आपल्याला येताना पाहायला मिळेल. 35 ऑन अ स्कोर कार्ड. आता येणाऱ्या उर्वरित 24 बॉलच्या खेळामध्ये टीम देवा फायटर्स नावे या संघाला बनवायचे आहेत 36 धावा. आणि टीम नावे संघाला विनंती असणार आहे आपण बॅटिंग साठी खेळाडू कक्षामधूनच जायचंय याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. आपल्यासाठी खेळाडू कक्ष इथे उभारला गेलाय टीम देवा फायटर्स नावे. आम्ही तुमचं लक्ष वेधत आहोत की आपण बॅटर आहेत ते आपण इथे खेळाडू कक्षामधून पाठवायचे याची तुम्ही नोंद घ्यायची. पहा 24 बॉल मध्ये 36चा पाठलाग करायचा. 36चा पाठलाग अगदी सहजरित्या होईल का की या धावा इथे आता टीम शिरगाव संघ डिपेंड करेल का ते पाहायचंय. ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करणार आहोत बदल जिथे आमचे साथी समालोचक मिलिंद शिर्के सरांकडे बोलणार आहोत. त्याच्या आधी घेऊयात एक छोटासा डी सेव्ह ब्रेक. या दोन्ही कॅप्टन्सना टीम विनंती असेल आई बालजाई स्पोर्ट्स नागाव विपक्ष टीम जय हनुमान नवगर दोन्ही संघाचे दोन्ही प्रतिनिधी आणि त्याचबरोबर ती जितेंद्र खराडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेक करणार आहोत. कॉल नवगर. हेड इट इज कॉल टेल इट इज. नाणेफेकीचा कौल जातोय टीम आई बालजाई स्पोर्ट्स नागाव संघाच्या बाजूने. काय असेल निर्णय. बॉलिंग. युवा खेळाडूंचा भरणा आहे आई बालजाई स्पोर्ट्स संघ गणेशजी श्रीके यांचा संघ. काय सांगशील कशा पद्धतीची रणनीती असेल काय स्ट्रॅटेजी असेल. कारण रोशन जाधव सारखा एक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतोय. कमीत कमी रनांवर रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच. काय सांगशील मोठी स्पर्धा आहे कुणबी चषकाची आहे समाजाची स्पर्धा समाजाच्या नावानं भरवली आहे. वैभवजी टेंबे विशालजी टेंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दर्जेदार अशी स्पर्धा या अंबरलेच्या मैदानावरती. या स्पर्धेबद्दल काय सांगशील. आयोजन मस्त आहे. क्या बात आहे. रोशन प्रथम फलंदाजी करायची 4 षटकांची मॅच असेल महत्वपूर्ण सामना आहे आणि आजच्या दिवसातली पहिली मॅच खेळायची आहे. काय रणनीती आहे मॅच करता. टॉस काही एवढा होता की बॅटिंग बॉलिंग येतच असते. बॅटिंग आली म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त स्कोर मारायचा प्रयत्न करू कारण की बालजाई स्पोर्ट्स हा देखील मोठा संघ आहे. निश्चितच खेळचे मैदान ओळखीचं आहे तेच तू उचलणारच. पण स्पर्धेबद्दल काय सांगशील. मोठी आहे महत्वाची आहे आणि अभिमानाची आहे. स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर वैभवदानी भरपूर मेहनत घेतली आहे. रात्रीपर्यंत इथे भरपूर मेहनत घेतली त्यांचा मी धन्यवाद देईन. आणि अशाच मोठ्या मॅचेस ऑर्गनाईज करत जा आणि आमच्यासारख्या ग्रामीण खेळाडूंना चान्स देत बस. क्यू रोशन. तर हे होते रोशन जाधव अर्थातच जय हनुमान नवगर संघ. आताच या ठिकाणी उपस्थित नावेगावचे वरिष्ठ खेळाडू राजेश अंधेरे या ठिकाणी उपस्थित योगेश उबारे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन.
हॅलो चेक. एक महत्वाची मॅच अर्थातच एका बाजूला जर तुम्ही पाहिलं तर देवा फायटर्स नावे, दुसऱ्या बाजूला शिरगावचा संघ. पहिल्या पूर्वार्धाचा जर विचार केला तर टीम शिरगाव संघानं जवळपास 35 धावा बनवल्या, 36 धावा बनवायच्या आहेत आणि बनवण्याकरता अर्थातच धरण मशीन महेंद्र बाहुबली अंधेरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर त्याच्या साथीला अर्थातच छोटे बंधू परशुराम अंधेरे यांना देखील आपण पाहतोय. एक जबरदस्त बॅटल आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पण महेंद्र अंधेरे ही मॅच किती षटकामध्ये संपुष्टात आणणार ना, हे तितकंच महत्वाचं असणार आहे. हे मैदान, ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती खेळण्याकरता अगदी सुचलेला असतो आणि जेव्हा जेव्हा तो या खेळपट्टीवरती येतो ना, या मैदानावरती येतो ना, अगदी रणांची बौछार या मैदानावरती पाहायला मिळते. निश्चितच किती षटकामध्ये या 36 धावा बनल्या जातील हेही खऱ्या अर्थानं पाहणे गरजेचं आहे. आता मात्र जर विंड डायरेक्शन बघितले ना तर उजव्या हाताच्या फलंदाजांकरता फार सोपस्कर होणार आहे. हवेमध्ये लॉफ्ट केल्यानंतर ऑन साईडला फक्त चेंडू कनेक्ट करायचा आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात. वेस्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. या सिटीज पंच त्या ठिकाणी हे दोन्ही समांतर करतील. पहिला चेंडू अवांतर 1 धावेल वाईटच्या स्वरूपात अकाउंट ओपन केले जाते. अवांतर धावेनं टीम देवा फायटर्स नावे संघ आमदार चषकामध्ये देखील अफलातून कामगिरी केली होती याच मैदानावरती. यावेळेस मात्र क्लास दाखवलाय. इथं खूप मोठा धक्का टीम देवा फायटर्स नावेला महेंद्र अंधेरेच्या रूपानं. लकी ड्रॉ जो आपण या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल ठेवला आहे त्यासाठी सुरुवात झालेली आहे. एका छोट्या मुलाने या ठिकाणी पहिली चिठ्ठी टाकून या ठिकाणी या लकी ड्रॉचा शुभारंभ केलाय. इंद्रा विजय उजारी, धन्यवाद. पहा, सगळ्यांना संधी आहे. 50 रुपयामध्ये तब्बल 10,000चा मोबाईल या ठिकाणी आपल्याला जिंकता येईल. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. 50 रुपये मध्ये 1000 रुपयाचा या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल, 10,000 रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल. निश्चितच 1000 आणि 10,000 मध्ये खूप सारा फरक आहे. ती चूक सुधारली आहे. कारण लकी ड्रॉ म्हटलं की साऱ्यांचं, आणि हे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आकर्षण आहे. आमच्या आयोजन कमिटीने त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं हे पारितोषिक ठेवलंय. पण मॅचकडे जाऊया जिथं महेंद्र अंधेरे सारखा मोठा फलंदाज माघारी पडलाय. भावेश आलाय, तदनंतर एक मिनी हेलिकॉप्टर लँड होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक पुढे सरसवलं जाईल ते दोन्ही आकड्यावरती. फलंदाजांची कमी नाहीये टीम देवा फायटर्स नावे संघाकडे. कारण जर विचार केला ना तर चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. भावेश, तदनंतर जर विचार केला तर हेलिकॉप्टर बॉय परशुराम अंधेरे. आता मात्र संपूर्ण टीमची जबाबदारी ज्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल ना, तो परशुराम मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. 36 धावांचं माफक लक्ष आहे. पण ही छोटी टोटल जी असणार आहे ना, ती टीम करता डोकेदुखी ठरणार का? यावेळेस ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फटका सजवलाय. 1 बाउंस सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार चौकार. पॅक्यू डीजे चौकार आणि 6 धावा या धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. महेंद्र अंधेरे अगदी स्वस्तात परतले असले ना तरी देखील परशुराम सारखा एक मोठा खेळाडू या खेळपट्टीवरती आहे. साथीला भावेश देखील आहे. अजूनही रोहित गमरे येणं बाकी आहे. तर चांगली बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. बारा धावा धावफलकावरती. ही खासियत आहे या बॅटर्सची. याला सेट होऊ देऊ नका. जर हा सेट झाला ना तर परशुराम अगदी गोलंदाजांचा
किस काढत असतो सातत्यानं आपण पाहतो त्याची फलंदाजी. आणखीन एक सिंगल आली आहे, सिंगलला 13 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती एक चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारली, एक चौकार आला, षटकार आला, तदनंतर सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. 13 धावा या धावफलकावरती जोडल्या जाते. 36चं पाठलाग करायचा आहे. एक चांगली रणनीती इथं देखील भावेच्या बॅटमधून ऑन साईडला मिड विकेट मधून डीप मधून चेंडू फरार होईल. आणखीन एक चौकार इथं देखील अर्जित केला जाईल. डीजे पहिल्या षटकाची समाप्ती होते. अर्थातच एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 17 ऑन अ बोर्ड आपण पाहतोय, लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा या दरम्यान धावफलकावरती जोडल्या जातात. म्हणजे अजूनही 19 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. आणि या 18 चेंडूमध्ये 19 धावा बनवण्याकरता परशुराम बंदेरे आणि भवेश हे दोन्ही बॅटर्स त्या ठिकाणी खेळपट्टीवरती सज्ज झाले आहेत. एक चांगल्या दर्जाची इनिंग त्या ठिकाणी साकारली जाते परशुराम बंदेरे यांच्या माध्यमातून. सातत्यानं गोलंदाजावरती प्रहार, सातत्यानं आक्रमण, सातत्यानं वार केले जाते. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता सनी या गोलंदाजाला त्या ठिकाणी प्राचारण केले जाते. एक चांगल्या दर्जाची मॅच, एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय, अनुभवतोय. अर्थातच कुणबी युवा मंच माणगाव यांच्या माध्यमातून कुणबी चषक 2024 आजचा दुसरा दिवस, सामना क्रमांक 3. परशुराम बंदेरे एक चांगल्या दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. ज्या पूर्वार्धामध्ये परशुराम या गोलंदाजाला 17 धावाच्या बॅटर्सने ठोकल्या होत्या ना, त्याची भरपाई परशुरामनं या पहिल्या षटकामध्ये काढली आहे. अर्थातच त्यांनी देखील 17 धावा ठोकल्यात. तर एक चांगल्या दर्जाचं म्हणजे टिट फॉर टॅट अशी ही लढत तर अपील केली आहे पंचांकडे. पंचही तटस्थ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला, ऑन फील्ड पंच त्या ठिकाणी आहेत निश्चितच. आणि दोन्ही पंच त्या ठिकाणी संतुष्ट आपण पाहतोय. निश्चितच त्या ठिकाणी अपील जरूर केली गेली होती. एक डॉट चेंडू या दरम्यान पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सनी या गोलंदाजाचा. 17 या आकड्यावरती धावफलक निश्चितच स्थिरावले जाते. षटक क्रमांक 2 या दरम्यान प्रगती पथावरती टीम शिरगाव संघ डिफेन्स करावे लागतील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, ऑन साईडला कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय मिड विकेट रिजन मध्ये डीपला. पुन्हा एक सिंगल पाहायला मिळतोय. टीम विचार केला तर शिरगावचा संघ अर्थातच महाड दादली विभागातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. थेट आज लोणेरे नगरीमध्ये दाखल झाला या कुणबी चषकामध्ये. तर निश्चितच त्यांचं देखील खूप सारं कौतुक करावं लागेल. 35-30 किलोमीटर अंतर कापून ते या ठिकाणी या लोणेरे नगरीमध्ये दाखल झाले. त्या कुणबी चषकाची शोभा त्यांच्या येण्याने देखील वाढली जाते. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगलचा प्रयत्न थांबवलाय, नियंत्रण ठेवलंय. अप्रतिम गोलंदाजी या दरम्यान पाहायला मिळते टीम शिरगाव संघाच्या माध्यमातून. अर्थातच सनी या गोलंदाजाच्या माध्यमातून आणखीन एक डॉट चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक मात्र 18 या आकड्यावरती. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकच धाव खर्च केले. तर मशक्कत घेतोय, मेहनत घेतोय. संघर्षाची कास तर तुम्हाला पेलावीच लागेल. हा संघर्ष तुमचा तुम्हाला स्वतःला पेलायचा आहे. वाह, फुलातून हेलिकॉप्टर उडवलाय, परफेक्ट ठिकाणी लँड झालाय. षटकार येतोय भावेच्या बॅटमधून.
षटकार आलाय. षटकाराने जर विचार केला ना तर धावगतीला चालना प्राप्त होईल आणि 24 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. टीम देवा फायटर्स नावे, अर्थातच हे फायटर्स आहेत, हे योद्धे आहेत आणि ते एका योद्ध्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये हे द्वंद्व, ही लढाई स्वतःची लढताना पाहायला मिळते. त्यांनाही ठाऊक आहे आमचं अस्तित्व काय आहे आणि आमचं अस्तित्व आम्हाला आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवायचं आहे. दरम्यानच्या कालावधीत एक निर्धाव चेंडू आलाय. अर्थातच या निर्धाव चेंडून जवळपास हा 5वा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक जैसे थे 24 या आकड्यावरती. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीचे सामने प्रगतीपथावरती. तदनंतर जर विचार केला तर आणखीन एक बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इन ॲक्शन तदनंतर रोशन जाधव आपल्याला पाहायला मिळतील. टीम नवघर संघाच्या माध्यमातून पुन्हा एक सिंगल आली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर विचार केला तर 25 धावा या दरम्यान धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच अजूनही 11 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता. टीम विचार केला ना तर देवा फायटर्स नावे संघाला 12 चेंडूमध्ये या बनवाव्या लागतील ना त्या 11 धावा. अर्थातच या 11 धावा या षटकामध्ये बनणार की सामन्याचा निकाल लागण्याकरता 4थं षटक पाहावं लागणार. कारण परशुराम मंदिरे अजूनही क्रीजवरती आहे. भावेश चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतोय, त्यालाही साथ देतोय. समाधान नवीन गोलंदाज या दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच महाड प्रीमियर लीगचं टी शर्ट ज्यांची परिधान केले तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी ते देखील फेकू शकतात या षटकामध्ये. 12 चेंडू 11ची गरज असणार आहे सामना जिंकण्याकरता टीम देवा फायटर्स नावे संघाला. अर्थातच या स्पर्धेचं आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्याकरता दोन्ही संघाकरता महत्वाचं षटक. यावेळेस समाधान आले, चांगली जजमेंट, झेल टिपलंय, भावेशला देखील परतवलंय. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम देवा फायटर्स नावे संघा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला फटका, चांगली कलात्मकता, नजाकत भरा स्ट्रोक रोहित गमरेच्या बॅट मधून पहिला चौकार. आठ चेंडू मध्ये 6ची गरज असणार आहे. समाधान यावेळेस देखील एज होती आणि इथं यष्टीरक्षकानं चूक केली. अत्यंत क्रुशियल मुवमेंट आहे ही. मॅच चांगल्या मोड वरती आपल्याला पाहायला मिळते. आम्ही शिरगावरून, दादलीवरून, महाडवरून थेट या लोणेरे नगरीत का दाखल झालोय ना याच साठी आणि एक धावेसाठी इथं ही संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अतिश बटवले दरम्यान एक चांगला खेळाडू आहे. अर्थातच याच विभागातील नावे गावाला बिलॉंग करणारा या असोसिएशन मध्ये देखील बऱ्याचदा आपण पाहिलं असेल आणि निश्चितच एक चांगली कामगिरी त्यांच्याही माध्यमातून आपण पाहिली असेल. पण या क्रुशियल मुवमेंटला एक चांगला फटका दरम्यानच्या कालावधीत मिड विकेट मधून चेंडू फरार सीमा पार. इथंही येईल चौकार तिच्या बाट मधून. फेकण्याकरता अक्षय शकेल का आपल्या टीमला या संकटाच्या घडीतून सावरेल का? सावरणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्हाला चांगल्या दाटणीचे चेंडू फेकावे लागतील. पण समोरही विचार केला ना तर त्या ताकदीचा फलंदाज आहे ज्यानं माणगाव तालुका टेनिस क्रिकेट पटलावरती आपली स्वतःची अशी एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रोहित गमरे मॅन इन फ्रॉम आपण पाहताय. अर्थातच एक उंच पुरा असा फलंदाज, सातत्याने एक चांगली कामगिरी करतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून गणना ज्याची सातत्यानं होते या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती असं नावे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 धावांची गरज 6 चेंडू मध्ये. चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफला प्रोटेक्शन नाहीये, चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. इथं हा विजयी फटका येतोय रोहित गमरे यांच्या बॅट मधून.
टीम देवा फायटर्स नावे या दरम्यान विजयी होते. ज्याच्या बॅट मधून आल्या 12 धावा आणि ज्यांनी एक विकेट देखील घेतले तो भावेश पास्टे ठरतोय माडदो मॅचचा मानकरी. भावेश पास्टे या दरम्यान डेड बॉल आहे का? सहा चेंडूमध्ये तर 2 धावांची गरज असणाऱ्या मॅच मध्ये ट्विस्ट त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा फ्रेश डिलिव्हरी या दरम्यान फेकावी लागेल. मृत चेंडू त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. 6 मध्ये 2 ची गरज असणार आहे. वारे व्हायला सुरुवात झाली आहे. या मैदानाची खासियत राहिली आहे. टॅप शॉट या दरम्यान ऑन साईडला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. डीप मधून प्रोटेक्शन चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल आली आहे. सिंगल आणखीन विजयाच्या उंबरट्यावरती. 5 मध्ये 1 धाब्याची गरज असेल. अतिश बटवले एक चांगली मॅच या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच छोटी टोटल होती पण ती छोटी टोटल डिफेंड करत असताना टीम विचार केल्यानंतर शिरगाव संघानं चांगला संघर्ष त्या ठिकाणी केला आणि चांगले एफर्ट्स लावले, चांगले प्रयत्न दिले आणि या मॅच मध्ये देखील त्यांनी एक चांगली रंजकता आणली होती. इथं अजय सुटला आणि टीम देवा फायटर्स नावे या मॅच मध्ये या सामन्यामध्ये विजयी होतोय. विजयी संघाचं खूप सारं अभिनंदन. टीम शिरगाव संघ आपलं देखील खूप खूप कौतुक. आपण आलात थेट महाडवरून आमच्या या स्पर्धेमध्ये दाखल झालात. कुणबी चषकामध्ये आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं देखील